हॅलो हाय नमस्ते, मी रुपाली. आपल्या कथाप्रेमी चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कथेचं नाव आहे रुद्रांश शिवाज्ञा, भाग 16. पाठीमागचे भाग वाचले नसतील तर तुम्ही नक्की वाचा. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ते भाग अवेलेबल आहेत. जास्ती वेळ न घेता कथेला सुरुवात करूया. रुद्रांश शिवाज्ञा भाग 16. प्रेमाचा वेडा, रक्ताचा खेळ आणि महाकालचा उदय. नीलकमल बेटावर मध्यरात्रीचा तो भयंकर पाऊस आणि वादळ. जंगलाच्या मध्यभागी रुद्रप्रताप सिंह एखाद्या जखमी सिंहासारखा उभा होता. त्याच्या कानातील इअरपीसमध्ये गौरीच्या वेदनेने विव्हळण्याचा आवाज एखाद्या विषारी बाणासारखा त्याच्या काळजात घुसत होता. एका बाजूला सिंडिकेटचे 50 अत्याधुनिक लेझर गन्स त्याच्या छातीवर रोखलेले होते. दुसऱ्या बाजूला झेनचा तो कुत्सित हसत असलेला आवाज, रुद्रांश, शस्त्र खाली टाक. तुझ्या पत्नीच्या नसांमध्ये ते विष, जेनेटिक म्युटेशन पॉइझन वेगाने पसरत आहे. जर तू आताच्या आता शरण आला नाहीस तर पुढच्या 5 मिनिटात ती आणि तिच्या गर्भात वाढणारं ते तुझं ते पोरगं, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात तडफडून मरतील. रुद्राच्या हातातील भवानी तलवार थरथरली. आजवर या तलवारीने कधीच माघार घेतली नव्हती, पण आज लढा सत्तेचा नव्हता तर श्वासांचा होता. गौरीचा तो आर्त आवाज, रुद्रजी वाचवा, त्याच्या कानात घुमला आणि रुद्राच्या डोळ्यातून एक अश्रू पावसाच्या थेंबात मिसळून जमिनीवर पडला. त्याने आपली तलवार आणि दोन्ही ऑटोमॅटिक गन्स जमिनीवर फेकून दिल्या. तो गुडघ्यावर बसला आणि त्याने आपले दोन्ही हात वर केले. तिला काहीही होता कामा नये, मी शरण येतोय. पुढच्या सेकंदात झेनच्या माणसांनी रुद्रावर झेप घेतली. त्याच्या पाठीवर आणि डोक्यावर बंदुकीच्या मागच्या बाजूने जोरदार प्रहार करण्यात आले. रुद्राच्या डोक्यातून रक्ताची धार लागली, पण त्याने एकही उसासा टाकला नाही. त्यांनी त्याला जाड टायटॅनियमच्या साखळ्यांनी जखडून टाकले आणि बेटाच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या एका काळ्या गुप्त पाणबुडीच्या दिशेने फरफटत नेले. सिंह एम्पायरचा राजा आज स्वतःच्या प्रेमापोटी गुलाम झाला होता. तिकडे राजवाड्याच्या त्या गुप्त चेंबरमध्ये गौरी जमिनीवर वेदनेने आक्रंदित होती. तिच्या नाकातून रक्त येत होते आणि तिचे शरीर आगीसारखे तापले होते. दरवाजा उघडून अमन आत आला होता. त्याच्या हातात एक सिरिंज होती, ज्यामध्ये एक गडद निळ्या रंगाचे द्रव चमकत होते. मॅडम, वेळ आली आहे. अमनचा आवाज अत्यंत थंड आणि यांत्रिक होता. गौरीने आपले डोळे उघडले. तिचे डोळे लालबुंद झाले होते. अमन, तू गद्दारी केलीस. रुद्रजींनी तुझ्यावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता. अमन काहीच बोलला नाही. त्याने खाली वाकून गौरीचा हात पकडला. गौरीने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यात त्राण उरले नव्हते. अमनने ती सिरिंज गौरीच्या नसेत खुपसली आणि ते निळे द्रव तिच्या रक्तात सोडले. गौरीने एक भयंकर किंकाळी फोडली आणि ती जमिनीवर कोसळली. तिचे डोळे पांढरे पडले आणि श्वास थांबल्यासारखे वाटले. अमनने आपल्या कानातील संपर्कातून झेनला मेसेज दिला. झेन, काम फत्ते झाले. रुद्राच्या पत्नीला मी पॅरालायझिंग सिरम दिले आहे. ती आता जिवंत प्रेत बनली आहे. बाळही लवकरच नष्ट होईल. उत्कृष्ट अमन, आता तू बाहेर ये. आपण इथून निघतोय. झेनचा आवाज आला. अमनने कॉम्स बंद केले. त्याने दरवाजा लॉक केला आणि तो पुन्हा गौरीच्या जवळ आला. त्याचे ते थंड डोळे आता अश्रूंनी डबडबले होते. त्याने गौरीच्या तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि एका छोट्या यंत्राने तिला शॉक दिला. गौरीने अचानक मोठा श्वास घेतला. तिला खोकला आला. तिच्या शरीरातील वेदना अचानक एका जादूसारख्या गायब झाल्या होत्या. तिने आश्चर्याने अमनकडे पाहिले. मॅडम, मला माफ करा. अमन खाली गुडघ्यावर बसला. मी गद्दार नाहीये. ते निळं द्रव विष नाही तर अंजना मॅडम आणि मी गेल्या काही वर्षापासून बनवत असलेलं सप्रेसर आहे. हे त्या विषाला काही काळासाठी गोठवून टाकतं. पण तू झेनला असं का म्हणालास? गौरीला अजूनही धक्का बसला होता, कारण जोपर्यंत सिंडिकेटला वाटत नाही की तुम्ही मरणार आहात, तोपर्यंत ते रुद्रांशरांना जिवंत ठेवून त्यांच्या रक्ताची चाचणी करणार नाहीत. मला सिंडिकेटच्या मेन सर्व्हरचा ॲक्सेस हवा होता, जो फक्त झेनच्या सांगण्यावरून मिळू शकत होता. मी त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी हे नाटक केलं, पण आता सर त्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. आपल्याला त्यांना वाचवावं लागेल. अमनने गौरीला उठवले. मॅडम, हे सप्रेसर फक्त 12 तास काम करेल. त्यानंतर तुम्हाला खऱ्या संजीवनी विधीची गरज लागेल, जो फक्त रुद्रा सरच करू शकतात.
आता आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल. अमनने आपल्या जॅकेटमधून 2 सायलेन्सर लावलेल्या पिस्तुली काढल्या आणि चेंबरचा दरवाजा उघडला. बाहेर सिंडिकेटचे 4 गार्ड्स उभे होते. अमनने क्षणाचाही विलंब न लावता एका सेकंदात 4 अचूक गोळ्या झाडल्या आणि 4ही जण कोणताही आवाज न करता खाली कोसळले. सिंह एम्पायरचा तो शांत अमन आता एका खऱ्या असॅसिनच्या रूपात बाहेर आला होता. दुसरीकडे खोल समुद्राच्या अंधारात ती पाणबुडी प्रवास करत होती. एका छोट्या गंजलेल्या आणि अतिशय थंड खोलीत रुद्राला टायटॅनियमच्या साखळ्यांनी छताला टांगून ठेवले होते. त्याच्या शरीरातून रक्त ठिपकत होते. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. सिंडिकेटच्या माणसांनी त्याला अमानुष मारहाण केली होती, जेणेकरून त्याच्या शरीरातील ॲड्रेनालाईन आणि विषची पातळी वाढेल आणि ते त्याचे रक्त काढू शकतील. थंडी आणि वेदनेने रुद्राचे शरीर शून्य होते होते. त्याला गौरीची खूप आठवण येत होती. ती जिवंत असेल का? तिला त्या वेदना सहन झाल्या असतील का? या विचाराने तो आतल्या आत जळत होता. या असह्य वेदनेतून स्वतःला वाचवण्यासाठी रुद्राने आपले डोळे मिटले आणि तो स्वतःच्या मनात एका अशा कोपऱ्यात गेला जिथे फक्त तो आणि गौरी होते, जो भूतकाळातील एका अत्यंत मादक आणि पवित्र स्मृतीमध्ये हरवून गेला. रुद्राचा भास, ती स्मृती, तो त्या नाशिकच्या फार्म हाऊसचा तो एकांत होता. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि खोलीत चंदनाचा आणि गौरीच्या केसांतील मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. खोलीतील दिव्यांचा मंद पिवळा प्रकाश गौरीच्या गव्हाळ रंगाच्या त्वचेवर एखाद्या सोन्याच्या वर्षावासारखा चमकत होता. ती आरशासमोर उभी राहून आपले केस पुसत होती. रुद्राने पाठीमागून येऊन तिला आपल्या मिठीत घेतले होते. त्याचे ते मजबूत उबदार हात जेव्हा तिच्या नाजूक कमरेवर स्थिरावले तेव्हा तिने हळूच डोळे मिटून घेतले होते. रुद्राने तिचे केस एका बाजूला केले आणि तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. तो स्पर्श इतका हळूवार आणि उत्कट होता की गौरीच्या तोंडातून एक गोड मादक सुस्कारा बाहेर पडला. रुद्र, तिने त्याचा हात घट्ट पकडला होता. तू खूप सुंदर आहेस गौरी, इतकी की मला तुला माझ्या श्वासात लपवून ठेवावंसं वाटतं. रुद्र तिच्या कानात कुजबुजला होता. त्याच्या आवाजातील तो खोल मर्दानेपणा गौरीच्या अंगावर शहारे आणत होता. त्याने तिला हळूच आपल्याकडे वळवले. तिचे ते काळे भोर लाजाळू डोळे आणि गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ रुद्राच्या संयमाची परीक्षा पाहत होते. त्याने स्वतःला रोखले नाही. त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर अत्यंत अधिकाराने पण प्रेमाने टेकवले. तो चुंबन केवळ एक शारीरिक स्पर्श नव्हता, तर तो 2 आत्म्यांची ती एकरूपता होती. तिच्या श्वासांची उष्णता रुद्राच्या चेहऱ्यावर जाणवत होती. त्यांनी एकमेकांना बेडवर ओढले. रेशमी चादरीवर गौरी एखाद्या अप्सरेसारखी भासत होती. रुद्राच्या बोटांनी तिच्या अंगावरील वस्त्रांचे अडथळे हळूहळू दूर केले. त्याच्या प्रत्येक स्पर्शात तिला देवीसारखं पूजल्याचा भाव होता. त्याने तिच्या नाभीवर, तिच्या खांद्यावर आणि तिच्या ओठांवर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. गौरीनेही आपल्या सर्व मर्यादा विसरून स्वतःला त्याच्या स्वाधीन केले होते. तिचे हात रुद्राच्या पाठीवरील स्नायूंना घट्ट पकडून होते, जणू ती त्याला कधीच सोडू इच्छित नव्हती. त्या रात्री त्यांच्या श्वासांची गती एक झाली होती. त्यांच्या हृदयाची धडधड एक झाली होती. तो प्रणय केवळ शृंगार नव्हता, तर तो एक अभिषेक होता, विश्वासाचा आणि अथंग प्रेमाचा. वर्तमानात आत्ता रुद्राने डोळे उघडले. त्या एका स्मृतीने त्याच्या गोठलेल्या नसांमध्ये पुन्हा एकदा रक्ताचा वेग वाढवला. गौरीच्या त्या स्पर्शाची ऊब त्याला या थंडगार तुरुंगात जिवंत ठेवत होती. मी मरणार नाही. जोपर्यंत मी गौरीला आणि माझ्या बाळाला सुरक्षित करत नाही, तोपर्यंत साक्षात यमराजही माझा श्वास हिरावून घेऊ शकत नाही. रुद्राचे डोळे आता निळ्या आणि काळपट रंगाने चमकू लागले होते. त्याच्या रक्तातील ते विष आणि त्यांची शिवाज्ञा आता जागृत होत होती. खोलीचा लोखंडी दरवाजा उघडला. 2 शस्त्रधारी मर्सिनरीज आणि त्यांच्यासोबत एक अत्यंत वृद्ध पण क्रूर डोळ्यांचा माणूस आत आला. तो चेअरवर बसला होता, पण त्याची दहशत पूर्ण खोलीत जाणवत होती. हा सिंडिकेटचा प्रमुख होता. ग्रँड मास्टर, अखेर सिंह एम्पायरचा महाकाल माझ्या साकळ्यांमध्ये आहे. ग्रँड मास्टरचा आवाज कर्कश होता. रुद्रांश, तुला वाटतं आम्ही फक्त एका जुन्या पुस्तकासाठी तुझ्या मागे आहोत? नाही,
आम्हाला ती संहिता नकोय, आम्हाला तुझं रक्त हवंय. रुद्राने अत्यंत तिरस्काराने त्याच्याकडे पाहिले. माझ्या रक्तात तुम्हाला फक्त मृत्यू मिळेल. ग्रँडमास्टर हसला. तुझ्या रक्तात ते जेनेटिक म्युटेशन आहे ज्याला तुम्ही लोक विष म्हणता, पण आमच्यासाठी ते एक बायोलॉजिकल वेपन आहे. जेव्हा तू संतापात किंवा प्रचंड वेदनेत असतोस तेव्हा तुझ्या रक्तातील त्या पेशी ॲक्टिवेट होतात. जर आम्ही ते रक्त काढलं आणि आमच्या सैनिकांच्या रक्तात मिसळलं तर आम्हाला एक अशी फौज मिळेल ज्यांना गोळी बॉम्ब कशाचाही फरक पडणार नाही. एक अमर फौज. आणि हे करण्यासाठी मला तुझ्या पाठीच्या कण्यातून त्या स्पायनल फ्लूइड जिवंतपणे रक्त काढावं लागेल. तुला प्रचंड वेदना सहन कराव्या लागतील. आणि माझी पत्नी? रुद्राने दात ओठ खात विचारले. ओ, ती तर आतापर्यंत मेली असेल. अमनने तिला ते विष दिलं आहे, ग्रँडमास्टरने हसत सांगितले. पण त्याच क्षणी रुद्राच्या कानात लपवलेल्या अत्यंत एका सूक्ष्म मायक्रोचिपमधून एक बारीक आवाज आला. हा अमनचा आवाज होता, जो त्याने सिंडिकेटची सिस्टीम हॅक करून रुद्रापर्यंत पोहोचवला होता. सर, मॅडम सुरक्षित आहेत. मी त्यांच्यासोबत आहे. हे एक नाटक होतं. तुम्ही आता स्वतःला रोखू नका. त्यांना तुमची ताकद दाखवून द्या. हे शब्द ऐकताच रुद्राच्या चेहऱ्यावरील वेदना आणि हतबलता एका क्षणात गायब झाली. त्याची मान खाली झुकलेली होती ती अचानक वर झाली. त्याच्या चेहऱ्यावर आता एक अत्यंत क्रूर, रक्त गोठवणारे हास्य, ब्लड चिलिंग स्माईल उमटले होते. ग्रँडमास्टरला ते हास्य पाहून अचानक भीती वाटली. तू हसतोयस का? रुद्राने मान वर करून ग्रँडमास्टरच्या डोळ्यात पाहिले. त्याचे डोळे आता पूर्णपणे काळे आणि निळे झाले होते. तुम्ही मोठी चूक केली. तुम्ही मला माझ्या पत्नीच्या मृत्यूची भीती दाखवून बांधून ठेवलं होतं. पण जर ती सुरक्षित असेल तर मला या साकळ्यांमध्ये बांधून ठेवणारी जगात कोणतीच ताकद नाही. रुद्राने एक प्रचंड मोठा श्वास घेतला. त्याच्या श्वासात शरीरातील स्नायू ताणले गेले. त्याच्या रक्तातील ते विष आता त्याच्यासाठी एक अफाट ऊर्जा बनले होते. हर हर महादेव अशी रुद्राची ती डरकाळी इतकी भयंकर होती की पाणबुडीच्या भिंतीही हादरल्या. त्याने आपले दोन्ही हात पूर्ण ताकदीने बाहेरच्या दिशेने खेचले. टायटॅनियमच्या त्या मजबूत साखळ्या ज्या हत्तीलाही रोखून धरू शकत होत्या त्या कड्या कडाक असा आवाज करत तुटल्या. ग्रँडमास्टर आणि त्याचे 2 गार्ड स्तब्ध झाले. माणूस साखळ्या कसा काय तोडू शकतो? गार्ड्सने गन काढण्याआधीच रुद्राने तुटलेली साखळी एका चाबकासारखी हवेत फिरवली आणि एका गार्डच्या गळ्याला वेढा घातला. एका झटक्यात त्याने त्याला आपल्याकडे ओढले आणि त्याच्या छातीत लाथ मारून त्याला भिंतीवर आपटले. दुसऱ्या गार्डने फायरिंग सुरू केली. रुद्राने अत्यंत चपळाईने बाजूला होऊन त्या गार्डचा हात पकडला. त्याची बंदूक हिसकावून घेतली आणि त्याच्याच पायात गोळी झाडली. तो गार्ड खाली पडताच रुद्राने त्याच्या डोक्यावर साखळीचा जोरदार प्रहार करून त्याला यमसदनी धाडले. अवघ्या 10 सेकंदात रुद्राने मृत्यूचं तांडव घडवून आणलं होतं. तो रखनाने माखलेला उघड्या छातीवर आणि डोळ्यात साक्षात यमराजासारखा क्रूर भाव घेऊन ग्रँडमास्टरकडे चालत गेला. ग्रँडमास्टर स्वतःची व्हीलचेअर मागे घेण्याचा प्रयत्न करत होता. रुद्राने त्याची मान पकडली आणि त्याला हवेत उचलले. तुला माझं रक्त हवं होतं ना? आता ते रक्त तुला आणि तुझ्या सिंडिकेटला समुद्राच्या तळाशी गाडेल. रुद्राने ग्रँडमास्टरला जमिनीवर आपटले. त्याने कंट्रोल रूमच्या दिशेने धाव घेतली. वाटेत येणाऱ्या प्रत्येक सिंडिकेटच्या माणसाला तो कापत आणि मारत आणि उडवत पुढे जात होता. बंदुकीच्या गोळ्या संपल्या की तो हाताने, साखळ्यांनी आणि चाकूने लढत होता. पाणबुडीच्या अत्यंत अरुंद कॉरिडॉरमध्ये आता फक्त प्रेतांचा खच आणि रक्ताचा सडा पडला होता. रुद्राने कंट्रोल रूममध्ये घुसून तिथले सर्व सिस्टीम उद्ध्वस्त केले आणि पाणबुडीचे सेल्फ डिस्ट्रक्ट बटन दाबले. रुद्र पाणबुडीच्या वरच्या डेकवर आला आणि त्याने समुद्रात उडी मारली. काही सेकंदातच मागे एक प्रचंड स्फोट झाला आणि ती पाणबुडी समुद्राच्या अंधारात जळून खाक झाली. रुद्र पोहत नीलकमल बेटाच्या किनाऱ्यावर पोहोचला. तिथे अमन, गौरी आणि अंजना आई एका स्पीडबोट जवळ त्याची वाट पाहत होते. रुद्राला जिवंत आणि सुरक्षित पाहून गौरी धावत आली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. रुद्राने तिला स्वतःच्या बाहुपाशात घेतले. मी आलोय गौरी. सगळं संपलं. पण अमनचा चेहरा अजूनही गंभीर होता. नाही सर, सगळं संपलेलं नाही. रुद्राने अमनकडे पाहिलं. काय झालं अमन? सर,
मी मॅडमना जे सप्रेसर दिलं होतं त्याची मुदत आता फक्त 2 तास उरली आहे. त्यानंतर ते विष पुन्हा ॲक्टिवेट होईल आणि यावेळी ते मॅडम आणि बाळाला काही मिनिटांतच संपवून टाकेल. आपल्याला तो संजीवनी विधी आत्ताच करावा लागेल. अंजना पुढे आली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. रुद्रा, तो विधी सोपा नाहीये. तो अत्यंत अघोरी आणि वेदनादायी आहे. आई, मला सांग काय करावं लागेल. मी माझ्या जीवावर उदार होऊन तो विधी करेन, रुद्राने ठामपणे सांगितले. अंजनाने थरथरत्या आवाजात सत्य उघड केले. रुद्रा, संजीवनी विधी करण्यासाठी संहितेनुसार पित्याच्या हृदयाचा ठोका काही क्षणासाठी पूर्णपणे थांबवावा लागतो. तुला मृत्यूच्या दारात जाऊन स्वतःच्या आतलं ते संपूर्ण विष एका विशेष मंत्राने आणि रक्ताने बाहेर काढावं लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर गौरी आणि बाळाला वाचवण्यासाठी तुला स्वतःच्या हाताने मारावं लागेल आणि त्यातून तू पुन्हा जिवंत होशील की नाही याची कोणतीही खात्री नाही. पावसाचा आवाजही आता शांत वाटत होता. गौरीने भीतीने रुद्राचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, नाही नाही रुद्रजी, मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. आपण हे नाही करणार. रुद्राच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता पसरली होती. त्याने गौरीच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेतले आणि समुद्राच्या त्या अथांग लाटांकडे पाहिले. त्याच्या मनात आता फक्त एकच विचार होता, प्रेमासाठी मृत्यूला मिठी मारण्याची वेळ आली होती. कंटिन्यू रीडिंग.